मिरची पकोडे, भरून मिरची आपण नेहमीच करतो. पण आज मी ना तुम्हाला आपली जी नॉर्मल मिरची असते बघा, कमी तिखटवाली, त्याचा इतका छान चटपटीत असा मिरची मसाला बनवून दाखवणार आहे ना. ही मिरची मसाला ना तुम्ही भाकरीसोबत इतका आवडीने खाताना खूप छान चवदार, टेस्टी आणि झणझणीत असा लागतो. म्हणजे कमी तिखटच मिरच्या आहेत, पण खायला मात्र इतका टेस्टी बनतो. पाहू शकता तुम्ही. ही मिरची तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा. खूप आवडीने खाताल. आणि मिरच्या म्हणलं की तुम्ही अशी रेसिपी तर नक्की करतात. तर बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत हा मिरची मसाला फ्राय. तर चला बघून घेऊया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर इकडे हे आपल्या कमी तिखटवाल्या मिरच्या बघा, सगळीकडे भाजीवाल्याकडे असतात. ह्याच्यामध्ये ना तिखटपणा कमी असतो. हे बघा, ह्याच्या ना अशा देठं काढून घ्यायच्या. ह्या बारीक असू किंवा अशा जाडसर असू घ्यायच्या. एकदमच मोठाल्या असतात बघा, त्या नाही घ्यायच्या. ह्या अशाच आकाराच्या घ्यायच्या, म्हणजे छानपैकी मिरच मसाला होतो हा. हे देठ काढून घ्यायचं. सगळे देठ आता मी हे काढून घेते. खूप छान अशी मिरची मसाला मी तुम्हाला दाखवते बनवून. भाजीला काय सुचलं नाही ना, तर तुम्ही हे करून खाऊ शकता. एकदम सिंपल पद्धत आहे. आता हे सगळ्या काढून घेतल्यात बघा. आता आपण मिरचीमध्ये मीठ भरतो बघा. अशा वेळेस कसं भेंडी असो किंवा दोडका असो, असं कट करतो मधून, तसं करायचं. एक्स्ट्रा भाग जर जास्तच मोठी वाटली तर थोडासा एक्स्ट्रा भाग काढायचा आणि असं मधोमध याला कट मारायचं. हे बघा, हे असं. आणि जर ह्या बी वगैरे तुम्हाला नको असेल तर ही काढू शकता, पण मी ठेवते कारण ह्या मिरच्या काही जास्त तिखट नाहीत, त्यामुळे याच्यामध्ये तिखटपणा नाही आहे. पण तुम्ही काढू शकता. सगळ्या मिरच्या अशाच लाईनीशीर व्यवस्थित कट करायच्या. जास्त कट करू नका, नाही तर दोन भाग होऊ शकतात. असं मधोमध अलगद हाताने याला कटिंग करायची. फक्त याच्यामध्ये कसं मीठ असं चवदार बनतं, मीठ याच्यामध्ये जातं आणि मग त्यामुळेच काय होतं, भाजीला पण चव येते. आता हे सगळ्या मिरच्या कट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, याच्यातल्या बी वगैरे जर आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता. चला आता हे आपले कटिंग झाली. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि अगदी स्लो गॅस करायचा. याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा राई टाकायची. थोडीशी राई टाकली, राई काय जास्त टाकायची नाही, जिरे मात्र टाका 1 चमचा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्या मिरच्या घेतल्यात ना आपण कटिंग करून मधोमध चीर पाडून, त्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अगदी स्लो गॅस ठेवायचा. जितका होईल तितका गॅस स्लो ठेवा. तेलसुद्धा जास्त तापलेलं नसलं पाहिजे. आणि ह्या मिरच्याला जरासं असं परतून घ्यायचं. हे बघा, तेलामध्ये जिरा मोहरीसोबत ह्याला असं परतून घ्यायचं. आणि मग आता आपण ह्याच्यावर टाकायचं आहे चवीनुसार मीठ. हे बघा, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता ह्या मिठामध्ये चीर पाडल्यामुळं मिरचीला हे मीठ बरोबर सेट होतं मिरचीला. आणि छानपैकी आता ह्याला नरम सॉफ्ट होईपर्यंत हे असं स्लो गॅसवर ठेवायचं. झाकण ठेवायचं आणि याला 1-2 मिनटं द्यायचे. 1-2 मिनटापर्यंत बघा मिरची नरम सॉफ्ट पडली आहे आणि याच्यावर डाग यायला सुरुवात झालेली आहे. अगदीच गाळ पिचपिच नाही करायची. याच्यामधला कडकपणा, क्रंचीपणा ठेवायचं. कारण मिरची खाण्याची पण एक वेगळी मजा असते अशा कवळ्या मिरच्या कमी तिखटवाल्या. तर पाहू शकता तुम्ही, हे आपल्या मिरच्या बघा छानपैकी झाल्यात आता नरम सॉफ्ट. म्हणजे अगदी गाळ पण नाही आणि अगदी कडक पण नाही. तर चांगलं झालेलं आहे. आता आपण ह्या थोड्या मिरच्या नरम सॉफ्ट झाल्या का, याच्यावर आपण थोडा गरम मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची. हे बघा, थोडा धना पावडर टाकायचा, बेसिक मसाले टाकायचे. आता ह्या मिरच्या काही तिखट नाहीत, त्यामुळं अगदी रंग यापुरता थोडासा काश्मीरी लाल मिर्च किंवा नॉर्मल तिखटपणा देण्यासाठी लाल तिखट टाकायचं. हे बघा, सगळ्या मसाल्यामध्ये ह्या मिरच्या मिक्स करून घ्या. आता सुरुवातीला आपण मीठ टाकल्यामुळं मिठाची चव तर भेटलेलीच आहे. फक्त मसाला मिक्स करा. हे बघा, चांगले आता मिक्स झालेलं आहे. आणि फक्त थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी अगदी अर्धा चमच्याच्या कमीसुद्धा लाल तिखट टाकलं आहे. आणि आता इथे मी टाकते 2-3 चमचे लसूण आणि शेंगदाण्याचा कूट टाकते. बस, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच लागणार नाही. तुम्ही पाहू शकता ही मिरची आपली किती छान बनते. झटकीपट ही भाजी तुम्ही बनवू शकता. मिरचीची भाजी खाल्ली नसेल कधी तर नक्की एकदा करून बघा, खूप भारी लागते. काय असतं, ही मिरची तिखट नाही ना खायला, त्यामुळं सहज खाऊ शकतो. जसं आपण शिमला मिरची खातो बघा, अगदी तसंच वाटणार आहे. फक्त मिरच्या आपल्या नॉर्मल आहेत. हे बघा कसं शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये मस्त पॅक झालेला आहे. आणि चटपटीत असं वरून लिंबू वगैरे टाकून, चाट मसाला टाकून अप्रतिम भाजी बनते ही मिरचीची. याच्यावर झाकण ठेवायची, 1-2 वाफा येऊन द्यायच्या. आणि हे बघा, आता आपला हा मिरची मसाला किती छान झाला आहे बघा. पाहता क्षणी कोणीही आवडीने खाईन इतका मस्त वाटतो.
याला आता जास्त काही करपून द्यायचं नाही, कारण मिरच्या आपल्या नरम सॉफ्ट झालेल्या आहेत. गॅस बंद करते आणि आता बघू शकता तुम्ही हे आपला मिर्च मसाला किती मस्त झाला आहे. आता हा मिर्च मसाला तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता. झाली का नाही मस्तपैकी बघा. शेंगदाणा लसूणचा कूट टाकलेली खूप छान चव येते. ह्याच्यावर थोडंसं तुम्ही बेसनसुद्धा टाकू शकता. आता आपण हे काढून घेऊया गरमागरम प्लेटमध्ये. तर भाजीला काही सुचलं नाही, टिफिनला काही सुचलं नाही, किंवा प्रवासात कुठे जायच्या टायमालासुद्धा घाईमध्ये काही सुचलं नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा मिर्च मसाला नक्की करून बघा. आणि प्रवासात तर याची खायची एक वेगळीच मजा येते, खरं सांगते. असं तिखट आणि असं शेंगदाणे लसूणचा कूट असं तर मस्तच वाटतं बाहेर असं कुठे खायला. तर भाकरीसोबत ना ह्याची चव ना खरंच खूप चांगली बनते. ते बघा, वरून असं लिंबू वगैरे पिळून थोडासा चाट मसाला टाकून ना ह्याला एकदा खाऊन बघा बनवून. खूप मस्त आहे. मिरची पण चांगल्या प्रकारे नरम सॉफ्ट झाली बघा. अजिबात गाळ केली नाही आहे. इतकं टेक्स्चर ठेवायचा, नाही तर पिचपिच नको आहे मिरची. आणि ही भाजी ना तुम्ही एकदा करूनच बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि मिरची म्हणलं की तुम्ही भाजी नक्की करून खाताल. आणि ही मिरची कशी तिखट नाही ना, त्यामुळं खायला काय इतका त्रास होत नाही, म्हणजे तिखटपणाचा. हे बघा, असं लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत, तुम्ही पावासोबतसुद्धा ही मिरचीची भाजी खाऊ शकता. ब्रेड पावासोबतसुद्धा खूप भारी वाटते. मी पहिल्यांदा बनवली ना, खरं सांगते सगळ्यांनी आवडीने खाल्ली, इतकी मस्त लागते. मग ह्या मिरच्या दिसल्या की मी असंच बनवते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. टिफिनसाठी सुद्धा खूप उत्तम आहे. आणि पहिल्यांदा ज्यांना कुणा देताना ते सुद्धा हे मिरचीची भाजी आवडीने खातील बघा, आणि काहीतरी वेगळं असं खायला भेटतं. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा.